नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे. तर मित्रांनो, आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे 4,000 रुपये जमा होणार आणि कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता येत्या 24 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ राज्यातील 92,50,000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार असून PM किसान व नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे पैसे एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेसोबतच राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाही शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत आहे. दोन्ही योजनांमधून शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपये मिळतात. या योजनेतून दर 3 महिन्याला 2,000 रुपये अशी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते. मात्र काही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यात अडचण येत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 4,366 शेतकऱ्यांनी अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे त्यांना दोन्ही योजनांचा लाभ मिळू शकेल ही शक्यता नाही. पंढरपूर तालुक्यात 928, सांगोला तालुक्यात 548 आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात 422 शेतकऱ्यांनी KYC केलेली नाही. या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे केंद्राचा 19वा हप्ता वितरित झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना नियमित उत्पन्नाची हमी मिळत असून त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होण्यास मदत होत आहे. तर मित्रांनो, आता लवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा PM किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा 4,000 रुपयाचा हप्ता जमा होणार असून ही शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.